कधी कधी आयुष्याच्या धावपळीत स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं असतं आणि तो वेळ देवाजवळ घालवणं म्हणजे मनाला खरी शांती मिळणं. कामातून सुट्टी काढून मित्रांसोबत केलेला 3 दिवसांचा हा बाईक प्रवास, नर्मदेच्या थंड पाण्यावरून बोटीने केलेला हा प्रवास, ओंकारेश्वरचं पवित्र दर्शन आणि मुंबलेश्वर महादेवांचा आशीर्वाद. हा फक्त एक प्रवास नाही तर हा आहे श्रद्धा, मैत्री आणि आत्मशांतीचा अनुभव. तर चला माझ्यासोबत अनुभवूया ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन माझ्या नजरेतून. नमस्कार म्हणजे सुप्रभात, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल द रूट जर्नीज ब्लॉगवरती. आणि मित्रांनो, जर का तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर लास्ट ब्लॉगमध्ये आपण मुंबईपासून जवळजवळ 560 किलोमीटरचा प्रवास करून येऊन पोचलो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी. सकाळचे 5:45 झालेत. आपण झालो आता रेडी, निघालो दर्शनाला जाण्यासाठी. मंदिरापासून आपलं हॉटेल जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावरती. थोडं पाठीत आम्ही हॉटेल घेतलं, रात्री लेट आलो. जर का तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर सगळे टायर्ड झाले होते. बाय द वे, हा इकडे आपला लाईनअप आहे अशा पद्धतीचा. भाई इकडे 1 नंबर थंडी पडली आहे, जवळजवळ 10 डिग्री आता टेम्परेचर आहे आणि विचारू नका भाई, 1 नंबर थंडी पडले. सो कालचा प्रवास तुम्ही बघितला, टोटली हायवेचा प्रवास होता. 1 नंबर मजा आली गाडी चालवायला. बट सीन एकच होता की आतला जो एक 60-70 किलोमीटरचा रोड आहे हायवेपासूनचा, धामनोदवरून जो आपण राईट मारला तिथून जो रस्ता आहे तर या रस्ता एवढा खराब आहे ना, मी तर सजेस्ट करेन डायरेक्ट सगळ्यात आधी महाकालला जावा, महाकालच्या दर्शन घ्या, महाकाल फिरा, त्याच्यानंतर ओंकारेश्वरला आणि ओंकारेश्वर रिटर्न निघा. कारण हा आतला रस्ता, धामनोदवरून जो आतला रस्ता आहे तो आतला रस्ता फुल खराब आहे. बाकी चला रेडी होऊया पटापट, सगळेजण आले की गाड्या काढूया, दर्शन करून येऊया. बाकी हे सगळ्यांच्या गाड्या कोल्ड स्टार्ट करत ठेवल्या आहेत. आशिष खाली आला आहे, अतुल खाली आला आहे, आशिषची 220, ही इकडे सुझुकी विस्ट्रॉम आणि इकडे आपली वेनम. बाय द वे, हा आशिष, याला तुम्ही आपल्या भीमाशंकरवर राईडला बघितलं असेल, जे आपण लास्ट इयर केली ना, 2 वर्षापूर्वी केले. त्याच्यानंतर आता आम्ही एकत्र राईड करतोय. आणि हा इकडे अतुल आहे, हा ज्योतिर्लिंगाची राईड केली. ज्योतिर्लिंगाची राईड आम्ही एकत्र केली. ते जर का तुम्ही ब्लॉग बघितले असेल ते ब्लॉग आहेत खाली चॅनलवरती, लिंक टाकून देईल मी इथे, ते लिंक नक्की बघा. आणि सगळेजण आले की आपण आता निघूया. चला मित्रांनो, निघाले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी. संभाळता लोकांना पांडुरंगा, सुखरूपदारी सुखरूपदारी बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव, जय बजरंग बली, जय श्रीराम. आणि बाप रे बाप, काय थंडी वाजते. अरे रे 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 रे, लय बेकार गार लागते. चला, बेकार म्हणजे बेकार गार आहे. श्री बडा गणपती मंदिर आणि इथं बाजूलाच आपण स्टे घेतलाय. तर हा आपला संपूर्ण लाईनअप. आणि ही मध्य प्रदेशमधली आजची सकाळ. भाई साहेब, बेकार गार आहे, मजबूतवाला गार आहे. हा गाडी चालवायला पण नाही जमत आहे यार. माझं गार एवढं पडलं ना, सुधरत नाही आहे. काय करू आणि काय नको ते असं वाटतं. मी उडी घालून आलं पाहिजे होतं. भाई साहेब, फट्टे गारे यार, फट्टे गारे. चलो अभी थोडेसे सिनेमॅटिक एन्जॉय करते. बापरे बाप, हात ना पूर्ण गारटलेत. मला ना आता ब्रेक टाकायला पण जमत नाही, क्लच दाबायला जमत नाही, एवढी घाण अवस्था आहे माझ्या हातांची. शेट फालतूगिरी केली. ग्लव्स घातले पाहिजे होते यार, ग्लव्स पण नाही घातले आणि काहीच नाही घातलं. आणि बाय सकाळी एमपीतली सुंदर सकाळ आणि समोरून होते मस्तपैकी सूर्यदेवांचं आगमन. काय सुंदर वाटतंय. हो, सकाळी मस्तपैकी दर्शन. अजून काय, माझ्या दिवसाची सुरुवात महादेवाच्या आशीर्वादाने भाविक दर्शन करून येतात. म्हणजे सकाळी किती वाजता दर्शनाला आले असते. कदाचित गर्दी नसेल, काय माहिती, नसेल गर्दी झालं बरं होईल. अजून दुकानं सगळे ओपन नाही झालेत. चला पहिले गाडी पार्क करूया आणि मग त्याच्यानंतर दर्शनाला जाऊया. सो मित्रांनो, चला आपण आता निघालो दर्शनाला जाण्यासाठी. सीन असं ना, दर्शनासाठी 2 ब्रिज आहेत. आपण आता नवीन ब्रिजवरून चालतोय. आता हा जो तुम्ही समोर जो शॉट बघाल तो नवीन ब्रिजचा आहे. आणि त्या साईडला तिकडे आहे जुना ब्रिज, जो लास्ट टाइम आपण गेलेलो, मी आणि अनिकेत जो रात्रीचे आपण गेलेलो. तर आपण रात्रीचे त्या ब्रिजने गेलो होतो. भाई सर, लास्ट टाइम मी विचार केला ह्या ब्रिजवरती यायचा, परत यायला भेटेल नाही भेटेल काय आयडिया नाही. बट फायनली आपण पुन्हा एकदा
ओंकारेश्वरला आलो आहे. या टायमाला पण ॲक्च्युली गोष्टी नर्मदा परिक्रमा राहून जाणार आहे, त्यासाठी नेक्स्ट टाईम परत एकदा येऊ. बट सध्या पाठीमागे त्या साईडला होतं सूर्योदय आणि काय सुंदर सूर्योदय झाला यार, मस्त वाटतं. आणि हा पूर्ण पाठीमागे ही माझ्या खाली आहे नर्मदा नदी, त्याच्या नवीन ब्रिजवरून आपण चाललो आहे. सो खूप भारी वाटतं यार, पुन्हा एकदा ती फिलिंग अनुभवायला भेटते. सांगायला शब्द नाही आहेत, बस तुम्ही शॉर्ट एन्जॉय करा. नवीन ब्रिजवरून आलो ना की आपल्याला राईटला चप्पल ठेवून परत लेफ्ट मारायचं. लेफ्ट मारून मग सरसकट आपल्याला ही जी लाईन आहे ही घेऊन जाणार आपल्या दर्शनाकडे पुढे. आणि त्या साईडला इकडे नर्मदेचा घाट, आय थिंक हा गोमुख घाट आहे. नर्मदेला पाणी बघा ना कसलं सुटलं यार, एक नंबर वाहत आहे पाणी फोर्सफुली. मस्त मन त्यांना प्रसन्न झालं, गार वाटतंय, चपला काढल्या आणि चालतोय. तो जो फील आहे ना खूप दिवसाने घ्यायला भेटतंय. 2 वर्ष लगातार कंटिन्युअसली आपण ओंकारेश्वर आणि महाकालचं दर्शन करणार आहे. सो यार तर एक नंबर आहे, फिलिंग नाही सांगायला. आणि बाय द वे आपल्याला बोट राईड पण करायचं, बोट राईड करायचा पण प्लॅन आहे. सॉरी पण दर्शन करून येऊया, दर्शन कसं होतं ते बघूया, किती टाईम लागतो ते बघूया. लाईन आहे नाही समजेल, भाविकांची संगत तर खूपच आहे, बट कळेल कसं काय ते. दर्शन जसं दर्शन होईल त्या पद्धतीने आपण पुढचे प्लॅन करणार आहे. कारण की आपल्याला तर परत उज्जैनला पण निघायचं आहे, जे इथून जवळजवळ 160-170 किलोमीटर आहे. सेकंड इयर आपण दर्शनासाठी आलो ओंकारेश्वरला. लास्ट जर मी व्हिडिओ बघितले असते तर त्या टायमाला आपण रात्री चालू होतो. रात्रीचं दर्शन झालं जवळजवळ 10-11 वाजता काहीतरी आपण 9:30-10 वाजता आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आज आपण सकाळी दर्शनाला आलो आहे. सो व्यवस्थित चांगलं दर्शन करू, देवाचा आशीर्वाद असं सगळ्यांना राहू दे आणि देवा आपलं संपूर्ण परिवार सुखाने सांभाळ करा, बस एवढंच मागणं आहे. सो दर्शन करून घेऊया आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता. चला मित्रांनो दर्शन करून घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो आता. चलो बाय बाय बाय. मित्रांनो फायनल आपलं दर्शन झालं. जवळजवळ अर्धा तास दर्शनासाठी, अर्धा तासापेक्षा कमी वेळामध्ये आपलं दर्शन झालं. दर्शन एक नंबर झालं, भाविकांची जास्त गर्दी नव्हती. सो त्याच्यामुळे दर्शन मस्त झालं, करायला भेटलं. 2 सेकंद डोळ्यांनी महादेवाला बघायला भेटला. सो खूप बरं वाटलं यार, मस्त मजा आली. आणि आता आपण निघतोय खाली घाटावर जाण्यासाठी. आपण आता ना बोटिंग करायला चाललो आहे भावासोबत. भाऊ इथे भेटला, बोलतो बोटिंग काहीसं असं आहे, पर पर्सन 200 रुपये. जर का तुम्हाला ममलेश्वरला जायचं डायरेक्ट तर 50 रुपये तिकीट आहे. डायरेक्ट बोटीने ममलेश्वरला सुद्धा, कारण ममलेश्वर त्या साईडला आहे. बट आपण पूर्ण पॅकेज घेतलं आहे, ज्या पॅकेजमध्ये काय घेऊन आहे आदि गुरु शंकराचार्य जी का स्टैचू आएगा, हाँ विष्णु विराट रूप आएगा, हाँ संगम आएगा, डैम आएगा, फिर लास्ट में ममलेश्वर टेम्पल आएगा. अच्छा. सो आपल्याला पूर्ण 5 ठिकाणे फिरवणार आहे आणि त्याची तिकीट पर पर्सन 200 रुपये, थोडी निगोशिएबल आहे. सो आपण पहिला जाऊन घेऊया, एक्सपिरियन्स बघूया. एक्सपिरियन्स चांगला आला तर मी हवाचा नंबर खाली देईन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. सो तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता जर का तुम्हाला हे करायचं असेल तर. लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो त्या टायमाला रात्रीच आलो होतो, तेव्हा तुम्ही नर्मदेचं जे रूप बघितलं, जे एक आजूबाजूचा संपूर्ण परिसर बघितला तो रात्रीचा बघितला होता. पण आता ह्या टायमाला आपण दिवसाचे आलो आहे आणि पूर्ण दिवसाचा आजूबाजूचा परिसर फिरूया, थोडं ममलेश्वरचं दर्शन घेऊया आणि मग आपण आपला पुढचा प्रवास चालू करणार आहे. आता हा जो तुम्ही वरचा पूल बघता, हा आहे नवीन पूल, झुला पूल याला बोलतात. आणि तो तिकडे त्या साईडला जुना पूल आहे जिथून आपण लास्ट टाईम आलो होतो. हे इथे ना, इथं पाण्याची लेवल लिहिले आहे. ज्या टायमाला डॅमचं पाणी सोडलं जातं पावसाच्या टायमाला वगैरे, हे लेवल दिले आहे मॅक्स लेवल 180पर्यंत राहील तिथं वरती. सो जेव्हा हे पूर्ण एका टायमाला पाण्याखाली असणार, जेव्हा पीकमध्ये जेव्हा मान्सून असतो कदाचित त्या टायमाला हे पाण्याखाली असेल. पाण्याची लेवल त्या लेवलपर्यंत जाते, पूर्ण घरापर्यंत पाणी जातं. आणि नदीनं कार्विंग बघा कसं केलेलं आहे पूर्ण. हे सगळं नॅचरली मेड आहे. सो काय सुंदर रिफ कॅनियन टाईप सगळं. सो मित्रांनो आता आपण आलो बोटीमध्ये, जवळजवळ 25 मिनिटाची बोट फेरी आहे. सो आता तुम्ही सर्व शॉर्ट एन्जॉय करा, राईड पूर्ण करूया आणि तुम्हाला भेटतो मी आता.
मित्रांनो आपण आता ज्या स्पॉटला उभे आहे ना त्या स्पॉटला बघा तुम्ही नीट बघितला तर दोन पाणी एकत्र मिळत आहेत. हा संगम पॉईंट आहे. त्या साईडने तर कावेरी नदी आणि इकडे नर्मदा नदी. सो आपण ह्या साईडने इकडून आलो नर्मदेकडून आणि हा तिकडून जी येते ती कावेरी नदी आणि हा समोर आहे ओंकारेश्वर डॅम. त्याचा ओव्हरफ्लो झालं त्याचं पाणी इकडे सोडलं जातं आहे आणि त्या साईडला तिकडे मामलेश्वर ओंकारेश्वर पूर्ण. सो मित्रांनो आम्ही आता बसलो आहे नर्मदेच्या घाटावरती. हा गोमुख घाट आहे. गोमुख घाटावरती येऊन बसलो आहे. बोट राईड आपली पूर्णपणे झालेली आहे. बोट राईडवरती होती आपलं ओंकारेश्वर डॅम, संगम पॉईंट, त्याच्यानंतर आदिशंकराचार्यांची मूर्ती, परत तिथे पुढे एक दोन पॉईंट आहेत. ते सगळे पॉईंट त्याने आपल्याला दाखवले जे तुम्ही बघितले सगळे शॉर्ट. सो आता आपण इथे येऊन बसलो आहे. आपल्याला ममलेश्वर मंदिराजवळ ड्रॉप केलं आहे. तिथून आता आपण जाणार आहे ममलेश्वरचं दर्शन करूया. दर्शन करून थोडं नाश्ता करू, थोडं काही शॉपिंग वगैरे काही शॉपिंग करूया आणि आपण घरी जाणार आहे. तत्पूर्वी मी जायच्या आधी मी इथून गंगाजल म्हणून नर्मदेचं पाणी घेतलं आहे घरी. पवित्र पाणी मानलं जातं. सो मी ते घेतलं आहे घरी. त्याच्या आधी पण एक दोनदा आलं होतं पण ते न्यायचं राहून गेलेलं. सो आता ते पाणी घेतलं आहे आपण घरी घेऊन जायला. आणि यार खूप बरं वाटतं आहे. लास्ट टाईम जेव्हा मी दर्शन केलं तेव्हा ते दर्शन रात्रीचं केलेलं. एखादी क्लिप असेल त्याच्या बाजूला दाखवेन. पण आता जे दर्शन झालं आहे आणि हा जो आजूबाजूचा संपूर्ण भक्तांमध्ये जो आपला प्रवास झाला आहे, जो फील आहे, त्याची एनर्जी येते ना, ती एनर्जी एवढी भारी आहे ना यार. खूप बरं वाटतं इथं बसल्यावरती. एवढं मनाला शांतता वाटते. आजूबाजूला इतका गोंगाट आहे पण मन इतकं प्रसन्न आणि मन इतकं शांत आहे ना तर सांगू शकत नाही. म्हणजे मी शब्द सांगू शकत नाही तुम्हाला. सो असं काय इथलं आहे. आता इथून आपण जातो ममलेश्वरला. ममलेश्वर महादेवाचं दर्शन घेणार आणि मग आपण निघणार आहे उज्जैनच्या दिशेने जाणार. जवळजवळ 160-170 किलोमीटरचा प्रवास आहे. सो ते थोडं थांबूया इथे, थोडं इथं बसतो आणि आपण पुढचा प्रवास चालू करूया. ठीक आहे, तर भेटू थोड्या वेळामध्ये. सो मित्रांनो आता तुम्ही माझ्या मागे बघताय हे आहे ममलेश्वर महादेव मंदिर. असं म्हणतात की जर का ओंकारेश्वरचं दर्शन करताय सो त्याच्यानंतर ममलेश्वर महादेवचं सुद्धा दर्शन करावं लागतं. सो आता ॲक्च्युली आतमध्ये गर्दी भरपूर आहे आणि आपल्याला पुढचा प्रवास पूर्णपणे बाकी आहे. सो तुम्ही बघितलं आपण आता फक्त मुखदर्शन घेतलं आहे. सो हे समोर इथून डायरेक्ट जर का आला इथून डायरेक्ट मुखदर्शन घ्यायला भेटेल. सो मुखदर्शन करून आपण आता निघतोय आपल्या उज्जैनच्या दिशेने. आता सर्वात पहिले ते हॉटेलवरती जाऊया आणि तिथून पॅकिंग करून आपण सरळ येणार आहे उज्जैनला जायला. जवळजवळ 160-170 किलोमीटर आहे. सो दर्शन चांगलं झालं आहे ओंकारेश्वरचं आणि आता इथून आपण निघतोय. सो चला फटाफट हॉटेलवरती भेटतो डायरेक्ट तुम्हाला.